नमस्कार नमस्कार शेतकरी मित्रांनो, आजच्या कार्यक्रमात आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आहे गुरुवार, भारतीय सौर दिनांक 8 श्रावण शके 1948, अर्थात 30 जुलै 2026. अरे चा, पाहिलत का मंडळी, ही लक्ष्मी एवढी पटापट कुठे चालली आहे? हां, बहुतेक अण्णांना भेटायला चालली असावी, पण तिच्या चेहऱ्यावर एवढा ताण कसला दिसतोय? काहीतरी महत्त्वाच्या विषयावर तिला अण्णांशी आणि माईंशी बोलायचं असावं. चला मंडळी, आपणही जाणून घेऊया की काय झालंय ते. ऐकूया गप्पा गोष्टी हा कौटुंबिक संवाद. याचं लेखन केलंय दीपक शिंगण यांनी आणि सहभागी कलाकार आहेत रोहित देव, रुचा गद्रे आणि विद्या तावडे. लक्ष्मी, अगं काय झालं ग? अशी धावत पळत आणि धापा टाकत का बरं आली आहेस? अगं काही झालंय का? बरं बरं, ते जाऊ दे, बस बघू जरा आधी आणि शांत हो. जरा पाणी आणा बघू. हे घे हे घे, हे बघ इथेच आहे, पाणी पी आणि मग मला सांग काय झालं ते. अव माईनू, काय सांगू तुम्हाला. अव आपल्या सगळ्या वाडीत भलतीच गडबड चालली आहे बघा. काही अनोळखी माणसा हातात कसली तरी मोठी यंत्रा, मोबाईल आणि नकाशे घेऊन फिरतायत. व अनोळखी माणसं? कोणती माणसं ग लक्ष्मी? अव अण्णानू, हा. अव आपल्या शेजारच्या त्या म्हादू भाऊजींच्या हिरीपाशी ती माणसं आली होती कशाला तरी. होय. त्या विहिरीचे फोटो काढीत होती, कसली तरी पट्टी टाकून काहीतरी मोजमाप घेत होती आणि मोबाईलमध्ये कसली तरी नोंद पण करत होती बघा. अच्छा. आणि मी हे सगळं बाय लांबूनच बघितलंय. मला वाटतंय की काहीतरी सरकारी भानगड, नाही तर जमिनीवर विहिरीवर काहीतरी टाच येणार बघा बहुतेक. तुम्ही शिकलेले हाव, तुम्हाला काय माहिती आहे का ह्याच्याबद्दल? अगं लक्ष्मी, आधी शांत हो बघू. म्हणजे भलतेच विचार तुझ्या डोक्यात आणू नकोस. हां लक्ष्मी, तू ज्या गोष्टीला काहीतरी संकट वगैरे समजतेस ना, ती खरं तर आपल्या संपूर्ण जिल्ह्यासाठी आणि भविष्यातील पिढ्यांसाठी खूप मोठी आणि आनंदाची बातमी आहे. अव आनंदाची बातमी? हो. काय हो, काय माणसं गेली 2 दिवस तिथे हिरीवर फिरतायत बघा आणि तुम्ही म्हणता ही आनंदाची बातमी? होय. मला काय कोडं उलगड ना बघा. नक्कीच काय चाललंय तर तरी सांगा. अगं लक्ष्मी, सांगतो मी तुला सगळं समजावून. वय वय, काय तर नीट सांगा बघू आधी. माझ्या अगं डोक्यात काय बी लक्ष्मी. प्रकाश पडत नाही आहे. अगं लक्ष्मी, यात घाबरण्यासारखं काहीच नाहीये. हा, म्हणजे मी सविस्तर वाचलेलं आहे याच्या संदर्भामध्ये. हा, मग काय वाचलं तर मला पण सांगा. आपल्या जिल्ह्यात भूजलाची म्हणजेच जमिनीखालच्या पाण्याची अचूक माहिती मिळवण्यासाठी आणि पाण्याचं योग्य नियोजन करण्यासाठी आणि संरक्षण करण्यासाठी शासन जिओ हायड्रोलॉजिकल मॅप तयार करण्याचं काम करत आहे. आता हे काय नवीन आलं म्हणायचं? हो अण्णा, हां. तिला भलतेच आणि असे मोठमोठे इंग्रजी शब्द वापरून सांगू नका बघू. आता तर जिओ मला माहित आहे, तर ह्या पुढचं काय मॅप बीप कळला नाही मला. तिला सगळं सोप्या आणि भाषेत मला सांगा. जरा हा. सोप्या भाषेत काय तो भूजलाचा नकाशा म्हणजे तरी नक्की काय तर तरी सांगा. हां, सांगतो. लक्ष्मी, सोप्या भाषेत सांगायचं ना, तर जसं आपण आपल्या घराचा किंवा गावाचा नकाशा बनवतो ना, तसाच जमिनीखाली कुठल्या भागामध्ये किती पाणी दडलंय हे शोधून शासन स्तरावरती त्याचा नकाशा बनवला जातो. हा. जमिनी खालच्या पाण्याचा नकाशा. हा. मग तर काय जमिनीच्या आत जाऊन बघणार आहेत का काय? काय ग का पाण्याचा नकाशा कसा काढणार होतो? लक्ष्मी, त्याच्यासाठी जमिनीच्या आत जायची काय गरज आहे सांग बघू. त्याच्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा आणि उपग्रहांचा वापर केला जातो. हा. खरंच की काय? हो. हो. लक्ष्मी, महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग ॲप्लिकेशन सेंटर नागपूर यांच्या मदतीनं हा अत्यंत महत्वाकांक्षी प्रकल्प आपल्या रत्नागिरी जिल्ह्यात राबवला जातोय. उपग्रह हा. म्हणजे अंतराल की काय म्हणता तिथं फिरतात तर? होय. बाप रे, पाण्याचा आणि अंतरालातल्या उपग्रहाचा काय व संबंध? अगं लक्ष्मी, खूप मोठा संबंध आहे. हा. यामध्ये ना उपग्रहांच्या साह्याने संपूर्ण जिल्ह्याचं आधी सर्वेक्षण केलं जातं. त्यानंतर नागपूरचे MRSSC हे जे केंद्र आहे ना, ते आपल्या जिल्ह्यातील विहिरींचं जिओ मॅपिंग करून विशेष नकाशे उपलब्ध करून देतं. आणि मग
प्रत्यक्ष भूवैज्ञानिक आपल्या भागातील विहिरींवर जाऊन त्याची तांत्रिक पाहणी करतात. अच्छा अच्छा, म्हणजे ती जी माणसं आज आपल्या वाडीत विहिरीचे फोटो काढत होती ती भूवैज्ञानिक होतीत की काय? अगदी बरोबर ओळखलंस. लक्ष्मी, अगं ते भूवैज्ञानिक आपल्या भागातल्या प्रत्यक्ष विहिरींवरती जाऊन त्या विहिरींवरची खोली किती आहे, त्यामध्ये सध्या पाणी साठवण्याची क्षमता किती आहे, पाण्याची पातळी कुठे आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्या विहिरीच्या आसपासचा खडक कोणत्या प्रकारचा आहे याची नोंद करत होते. अण्णा, हा, मला एक सांगा, काय बरं? हिरीची खोली ठीक आहे, हं, पण खडकाचा आणि पाण्याचा काय संबंध? खडक तर खडक असतो आणि तो काला किंवा लाल काय काय बी असतो. अगं अगं तसं नाही. आपल्या जमिनीत वेगवेगळ्या प्रकारचे खडक असतात. म्हणजे कुठे बेसॉल्ट नावाचा खडक जो काळा असतो, तर कुठे आपल्या कोकणात सापडणारा जांभा खडक असतो. लक्ष्मी, माई सांगते ना ते अगदी बरोबर सांगते. हा, म्हणजे प्रत्येक खडकाची पाणी शोषून घेण्याची आणि ते पाणी जमिनीमध्ये धरून ठेवण्याची क्षमता वेगळी असते. अगदी बरोबर. हा, म्हणजे जांभा खडकातून पाणी लवकर पाझरतं, हा, तर बेसॉल्ट खडकात पाणी साठवण्याची पद्धत ही वेगळी असते. अगदी बरोबर. हे भूवैज्ञानिक काय करतात माहितीये का? ते प्रत्यक्ष क्षेत्रावर जाऊन या सगळ्या तांत्रिक घटकांची नोंद घेतात. विहिरीमधील पाण्याची पातळी, त्यांची एकूण तांत्रिक क्षमता आणि खडकांचा प्रकार यांचा सखोल अभ्यास केला जातो. म्हणजे असं आहे वय तर सगळं. हो, असं आहे. हो, असंच आहे. लक्ष्मी, कोणत्या खडकामध्ये पाणी टिकून राहतं आणि कुठे पाणी वाहून जातं, म्हणजे कुठच्या खडकातनं पाणी वाहून जातं, हे या अभ्यासातनं आता स्पष्ट होणार आहे. आणि लक्ष्मी, तुला माहितीये, ही गोळा केलेली सगळी माहिती नंतर नागपूरच्या केंद्राकडे पुढच्या अभ्यासासाठी पाठवली जाणार आहे बरं. असं आहे वय. हो. हो, आणि तिथून आपल्या जिल्ह्याचा अंतिम जिओ हायड्रोलॉजिकल मॅप तयार होणार आहे. हां. पण माई, हा सगळा खटाटोप आणि एवढा खर्च ह्या कशासाठी करतात आहेत? आणि ह्याचा थेट फायदा आपल्यासारख्या सामान्य माणसांना किंवा शेतकऱ्यांना कसा होणार म्हणायचा? लक्ष्मी, अत्यंत महत्वाचा प्रश्न विचारलास. हा, खरंय. बरं मला सांग, दरवर्षी उन्हाळा आला की आपल्या गावामध्ये, आजूबाजूच्या वाड्यांमध्ये काय परिस्थिती असते ग? अव काय सांगू अण्णानू, हा. एप्रिल मे महिना आला की सगळ्या हिरी तल गाठतात. होय ना? पिण्याच्या पाण्यासाठी आम्हा महिलांना पायी जावं लागतं. बोरवेल मारल्या तरी बी पाणी नाही आणि लागलं तरी महिनाभरात सुकतं बघा. आणि मग सरते शेवटी टँकरची वाट बघण्यापलीकडं काय पर्याय नाही. बरोबर. हे सगळं का होतं माहितीये का तुला? कारण आपण आत्तापर्यंत पाण्याचा अंधाधुंद वापर केला, हा, पण जमिनीखाली नक्की किती पाणी उरलं आहे याचा कसलाच अंदाज कोणालाच नव्हता. लोक कुठेही कितीही खोल बोरवेल मारतात, ज्यामुळे भूजलाचा साठा संपत आलेला आहे. आणि म्हणूनच हा नकाशा गरजेचा आहे. हा, जेव्हा हा भूजल नकाशा तयार होईल ना, तेव्हा आपल्याला स्पष्टपणे एक गोष्ट कळेल. कोणती माहितीये का? की भूजल नकाशाचे प्रत्यक्ष फायदे कोणते, कोणत्या भागामध्ये जमिनीखाली पाण्याचा चांगला साठा आहे ते समजेल, कोणत्या भागातील खडकांची पाणी धरून ठेवण्याची क्षमता कमी आहे हे पण स्पष्ट होईल. आणि लक्ष्मी, उन्हाळ्यात कोणत्या भागातील विहिरी आटण्याची शक्यता जास्त आहे याचा अगोदरच आपल्याला अंदाज येईल. आलं का लक्षात? केवढे फायदे आहेत बघा तरी, म्हणजे पावसाल्या आधीच आपल्याला समजणार की काय उन्हाळ्यात कुठं पाणी कमी पडणार हाय. अगदी बरोबर. आणि जर हे आधीच कळलं ना, तर सरकार आणि आपण नागरिक पाण्याचं वेळेवर नियोजन करू शकतो ना. हो, आणि ज्या भागामध्ये पाणी कमी आहे तिथे भूजल पुनर्भरण करण्यासाठी शोषखड्डे घेता येतील. हा, बंधारे बांधता येतील किंवा पावसाचं पाणी जमिनीमध्ये जिरवण्यासाठी विशेष योजना शासनाला राबवता देखील येतील. वरिष्ठ भूवैज्ञानिक S.S. गोंधळी यांनी या मोहिमेची संपूर्ण माहिती आपल्याला दिलेली आहे. हा, काय सांगताव काय? हा, या वैज्ञानिक पद्धतीमुळे आपल्या भागातील पाण्याची नेमकी क्षमता ओळखून ती टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न करणं आपल्याला शक्य होणार आहे. अरे वा 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 अण्णानू, ह्या तर खूपच भारी काम आहे बघा. मला वाटलं होतं काय? की हे अधिकारी काहीतरी कर आकारणी किंवा जमिनीच्या मोजणीसाठी आलेले आहेत,
पण हे तर आपल्याच फायद्याचं आहे. घ्या. म्हणूनच म्हणतात लक्ष्मी, अर्धवट माहिती ही भीती आणि संशयाला जन्म देते. हा. जेव्हा जेव्हा आपल्या भागात असे वैज्ञानिक किंवा शासकीय सर्वेक्षणाचं काम चालतं ना, तेव्हा ते आपल्या उज्ज्वल भविष्यासाठीच असतं. हम्म. लक्ष्मी, आपल्या पूर्वजांनी म्हटलंय नाही का, पाणी हेच जीवन आहे. पण आजच्या काळामध्ये आपण भर घालतोय नियोजित पाणी हेच सुरक्षित जीवन आहे. जर आज आपण जमिनीखालच्या पाण्याचं शास्त्रोक्त मोजमाप केलं नाही तर पुढच्या पिढीला पाण्याचा थेंब न थेंब महागात पडणार आहे. अण्णानू आणि माईनू, आज तुम्ही माझे डोले उघडले. अहो, माझ्या डोक्यात जो संशय आणि जी भीती होती ती पूर्णपणे आता निघून गेली. नक्की ना? हा. आता मला समजलं की हे सर्वेक्षण आपल्या गावाच्या आणि जिल्ह्याच्या पाण्याचं भविष्य सुरक्षित करण्यासाठीच आहे. आता हा. तुला समजलंय, तर मग आता काय करणार आहेस बरं तू? आता मी लगेच आपल्या वाडीत जाऊन तिथं सगळ्या महिलांना एकत्र करून त्यांना सांगीन की हे भूवैज्ञानिक का काय म्हणाले ते आलेले आहेत. आणि त्यांना घाबरू नका. उलट आपल्या विहिरींची खरीखुरी आणि अचूक माहिती त्यांना द्या, जेणेकरून आपल्या भागाचा नकाशा एकदम अचूक बनेल. बरोबर. वा वा लक्ष्मी, ही झाली ना एका जागरूक नागरिकाची ओळख. हा, तुला एक गोष्ट सांगतो. हा, जेव्हा नागरिक आणि शासन एकत्र येऊन वैज्ञानिक दृष्टिकोनातून अशा गोष्टींवरती काम करतील ना, तेव्हाच खऱ्या अर्थानं पाण्याचा आणि पर्यावरणाचा विकास होईल. हा. मग काय लक्ष्मी, आता गेलं ना टेन्शन? वय वय. बरं. आता बस बघू शांतपणे आणि हा घे बघू गरमागरम चहा, म्हणजे तरतरी येईल तुला. माईनू, नक्कीच चाय पिते आणि लगेच सर्वांना ह्याच्या बाबत प्रबोधन का काय म्हणता प्रबोधन. हा, तर मी आता करते. बरं, ते जाशील ग, पण आधी बस तरी, चहा तरी पी. आणि मी मगाचपासून बघते अण्णांकडे, ते बोलतायत तुझ्याशी, पण मध्येच त्या पेपरात काहीतरी वाचतायत आणि ते सुद्धा गंभीरपणे. हो, तो पेपर बाजूला ठेवा, चहा गार होईल, आधी तो घ्या. वय वय मायनू, मी पण तोच विचारणार होते की अण्णा इतकं काय वाचतात आहेत म्हणला. बघ ना. माई लक्ष्मी, ही बघा, ही वृत्तपत्रातली बातमी वाचून ना मन अगदी सुन्न झालंय माझं. अहो, कोणती बातमी आहे बरं ती? सांगतो. हे बघा, आपण स्वतःला निसर्गाच्या कुशीत राहणारे कोकणवासी म्हणवून घेतो, पण निसर्गाचा समतोल आपणच कसा बिघडवतोय याचं हे ज्वलंत उदाहरण आहे बघा. ऐका. हा, आपल्या रत्नागिरी जिल्ह्यातील वनपरिक्षेत्रामध्ये मागील 11 वर्षांमध्ये, म्हणजेच 2015 ते 2025 या कालावधीत तब्बल 90 बिबट्यांचा मृत्यू झालाय. काय सांगताव काय? हो, आणि ही वन्यजीव संवर्धनासाठी फार मोठी धोक्याची घंटा आहे. हा, 90 बिबटे? हो. एवढ्या मोठ्या संख्येने? पण अण्णा, हा, अहो, एवढे बिबटे कसे काय दगावले? वय हे दगावले कसे म्हणायचे? कारण अनेक आहेत माई. उघड्या विहिरी, रस्ते अपघात, उपासमार, बेकायदेशीररित्या लावल्या जाणाऱ्या फासक्या आणि निसर्गावर आपण केलेलं मानवी अतिक्रमण. किती सांगू कारण मी. खरंय. आपण बिबट्यांच्या अधिवासामध्ये घुसलो, जंगलांची बेसुमार तोड करतोय, त्यामुळे वन्यजीव आणि मानवातील संघर्ष दिवसेंदिवस तीव्र होत चाललाय. हे बाकी तुमचं म्हणणं अगदी खरं आहे. हा, हो मायनू आणि अण्णानू, खरं तर मी मगाशीच तुम्हाला काय सांगणार होते. हा, बघा, आता मला तर अजून धडधडते काल. आता काय झालं लक्ष्मी? म्हणजे असं घाबरण्यासारखं काय घडलंय? अगं, असं काय झालं लक्ष्मी, सांग हो तरी. ना, सांग ग अहो लवकर. अण्णानू, काय सांगू. का? अहो, मी आज सकाळीच तिथं आमच्या शेतात गेली. हा. बर. तिथं शेजारच्या बांधावर बिबट्याच्या पाऊल खुणा दिसल्या. आणि गावात दवंडी द्यायला हवी. बिबट्या आलाय म्हणू त्या प्राण्याला धरून कुठंतरी लांब नेऊन सोडायला सांगा वन्यवाल्यांना, नाहीतर आमचा जीव धोक्यात पडलाय. लक्ष्मी, शांत हो जरा तू. अगं, ऐक माझं. बिबट्या आला म्हणजे तो काही मारायलाच आलाय असं नाहीये. हा, आणि त्याला मारणं किंवा हाकलणं हा काही याच्यावरचा कायमचा उपाय नाहीये. अण्णा, तुम्ही सुशिक्षित माणसा, बघा तुम्हाला काय बोलायला. आम्ही रोज राबणारे शेतकरी, रानात वावरात राबायचं कोणी,
जर तो बिबट्या मानगुटीवर बसला तर लहान पोरा, गुराढोरा, वासरांचं काय? अगं लक्ष्मी, तुझं म्हणणं आणि तुझी ही जी भीती आहे ना ती अगदी रास्त आहे. हां, पण तू एक विचार कर, तो बिबट्या आपल्या शेतात किंवा गावात का येतोय सांग? तो आधी असा कधी येत होता का? कधी पाहिला होतास का तू याआधी बिबट्या? नाही बा, पूर्वी तर जंगलातच राहायचा. अगदी बरोबर. आताच काय तो गावात यायला लागलाय? अगदी बरोबर बोललीस बघ लक्ष्मी. पूर्वी ना तो बिबट्या जंगलामध्ये राहायचा, कारण त्याला जंगलामध्ये पुरेसं अन्न आणि पाणी मिळायचं. आता आपण काय केलं सांग बघू? आपली शेती, घरं वाढवण्यासाठी जंगलं तोडली, जंगलातून जाणारे मोठे रस्ते बांधले, त्यांचा नैसर्गिक अधिवासच आपण नष्ट केलाय ना. मग उपाशीपोटी आणि पाण्याच्या शोधामध्ये तो बिबट्या गावात नाही येणार तर कुठे जाणार सांग बघू तुम्हाला? म्हणजे काय नानू? हा, तुम्ही म्हणता त्याप्रमाणे चूक आपलीच आहे की काय? हो, अगं हो, गेल्या 11 वर्षात आपल्या जिल्ह्याच्या वनक्षेत्रात 90 बिबटे मरण पावले आहेत. यातले 22 बिबटे नैसर्गिक मृत्यूने मेलेत, तर रस्त्यावरील अपघातात 21, उपासमारीमुळे 16, उघड्या विहिरीत पडून 14, शिकारी आणि बेकायदेशीर फासक्यांमध्ये अडकून अनेक बिबट्यांचा नाहक बळी गेलेला आहे. काय सांगताव काय? मग? 14 बिबटे विहिरीत पडून मेले? अगं हो लक्ष्मी, आपल्या शेतामध्ये आपण ज्या विहिरी उघड्या ठेवतो ना, त्या बिबट्यांसाठी मृत्यूचे सापळे बनले आहेत. आलं का लक्षात तुझ्या? असं आहे वय. हा, म्हणजे जंगलातील रस्त्यावरून वेगाने धावणारी वाहनं त्यांच्या जीवावरतीच उठलेली आहेत. वन्यजीव तज्ज्ञांचं असं म्हणणं आहे की 2020 हे वर्ष बिबट्यांसाठी सर्वाधिक घातक ठरलं, ज्यामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये 18 बिबट्यांचा मृत्यू झाला होता. पण अण्णानू, हो, वन खातं काय करतंय मग? तर काय गप्प बसलेत की अगं काय? नाही नाही लक्ष्मी, अगं वन विभाग खूप प्रयत्न करतोय. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता 75 बिबट्यांना मृत्यूच्या दाढेतून वाचवलंय. हा, यात उघड्या विहिरीत पडलेले 48 बिबटे, फासक्यांमध्ये अडकलेले 18 आणि अडचणीत सापडलेले 9 बिबटे त्यांनी सुरक्षितपणे बाहेर काढून त्यांना पुन्हा जंगलात सोडण्यात आले. 2024मध्ये तर वन खात्याने विक्रमी म्हणजेच 16 बिबट्यांची यशस्वी सुटका केली आहे. अरे वा वा वा. अहो, वनवाल्यांनी एवढं मोठं काम केलं तर? अरे मला माहितीच नव्हतं हे. बरं लक्ष्मी, तुला माहिती आहे का की बिबट्यांचे संरक्षण करणं ही केवळ वनविभागाची एकट्याचीच जबाबदारी नाहीये हो, तर ते आपल्या सगळ्यांचं आद्य कर्तव्य आहे. खरंय. आलं का काय लक्षात? वय? हा, फक्त वनविभागाचीच नाही, आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. हा, कारण निसर्गाचा समतोल राखायचा असेल ना, तर जंगलं आणि वन्यजीव यांचं संवर्धन करणं ही आजच्या काळाची गरज आहे. हा, खरंय. बिबट्या हा अन्न साखळीतील अत्यंत महत्वाचा घटक आहे. तोच जर नष्ट झाला तर निसर्गाचं चक्रच बिघडेल ग. आता मला पटतंय अण्णानू. पटतंय ना? पण मग आम्ही शेतकऱ्यांनी अशा जंगली प्राण्यांपासून स्वतःचा बचाव करायचा तो कसा? अहो, भीती तर वाटतेच ना. अगं भीती वाटणं नैसर्गिक आहे. हां, पण थोडी काळजी आणि जागरूकता ठेवली ना तर आपण मानव आणि वन्यजीव संघर्ष सहज टाळू शकतो. हा, बरोबर बोलतेय माई. आणि लक्ष्मी ऐक, हा, तुझा प्रश्न बरोबर आहे. त्याच्याबद्दल मी तुला ना सोपे आणि महत्वाचे साधे सरळ असे काही उपाय सांगतो. हा, काय सांगताव काय? हा, याच्यावर म्हणजे पण उपाय आहे? आहेत ना, आहेत अगं. माणसं आणि वन्यजीव संघर्ष टाळण्याचे काही महत्वाचे उपाय आहेत. हा, हा. सगळ्यात सुरुवातीला म्हणजे काय माहितीये का की विहिरींना कठडे घालणं. अगे बाया, म्हणजे हा. आता बांधकाम करूया हवं. हो, बस. अगं शेतातील उघड्या विहिरींना जाळ्या बसवणं किंवा मजबूत कठडे बांधणं यातलं तू काहीही करू शकतेस. हा, त्याच्यानंतर बेकायदेशीर फासक्या न लावणं. हां, हेही महत्वाचं आहे बरं. हा, म्हणजे डुकरांपासून पिकांचं संरक्षण करण्याच्या नावाखाली फासक्या लावणं पूर्णपणे थांबवलं पाहिजे ग. काय सांगताव काय? हो, आणि ह्याच्या पुढचा उपाय तर आणखी महत्वाचा, वाहनांचा वेग मर्यादित ठेवणं. आता तो कोणी करियाचा? अगं आपण सगळ्यांनीच, हा. म्हणजे जंगलातून जाणाऱ्या रस्त्यांवरती वाहनं जरा सावकाश चालवली पाहिजेत. आणि तसंही इतर वेळी सुद्धा आपण आपलं वाहने सावकाशच चालवलं अगदी पाहिजे. बरोबर. खरं आहे तुमचा. हा, आणि रात्रीची वेळ असेल ना तर रात्रीच्या वेळेला विशेष काळजी घ्यायला हवी. हा, म्हणजे संध्याकाळनंतर हातामध्ये बॅटरी किंवा काठी ठेवायची आणि आवाज करत चालायचं ग. तसंच परिसर आपला जो आहे तो स्वच्छ पण ठेवला पाहिजे.
म्हणजे कचरा किंवा उरलेलं अन्न उघड्यावरती टाकायचं नाही, म्हणजे स्वच्छतेचा पण मुद्दा येतो आणि जेणेकरून भटके कुत्रे आणि त्या कुत्र्यांच्या पाठोपाठ बिबटे सुद्धा येणार नाहीत. एवढा विचार करूया हवा म्हणजे. हा ग, बघ, विचार साध्या साध्या करायलाच गोष्टी हवा. आहेत ह्या, पण ह्यांचं जर आपण पालन केलं तर एका बाजूला माणसं पण सुरक्षित राहतील आणि बिबट्यांचं पण रक्षण होईल. वय वय. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे संकट काळामध्ये घाबरून न जाता लगेच वन विभागाशी संपर्क साधायला हवा. हा एक खूप छान संदेश मी वाचला. पशु पक्ष्यांचं जतन करण्याची गरज आहे. जंगलाचा होत असलेला ऱ्हास आता प्राण्यांच्या जीवावरती उठलेला आहे. परिस्थिती गंभीर होण्याआधी निसर्गाचा समतोल राखण्यासाठी सर्वांनीच मदत करूया. नक्कीच. अण्णानू खरंच आहे. हा. तुम्ही सांगताय तर पटलं मला. मी आजच गावातल्या सरपंचांना जाऊन भेटतोय बघा. आपल्या गावातल्या सगळ्या उघड्या हिरींना जाल्या आणि कठडे बसवायचा ठराव त्यांच्याकडे मांडते. वा. आणि शेतकऱ्यांना पण सांगते की कुणी पण बेकायदेशीर फासक्या लावू नका. वा वा, वा वा. वा. अगं हेच खरं प्रबोधन. हा जर आपण निसर्गाचा आदर केला तर निसर्ग आणि वन्यजीव आपलं नक्कीच रक्षण करतील. मग अण्णा, हा. आता जाता आता आपल्या श्रोत्यांना देखील आपण काहीतरी संदेश देऊया. हो हो, नक्कीच आवडेल ना संदेश तो. जंगल वाचवा, वन्यजीव वाचवा. निसर्गाचा समतोल राखूया. मानव वन्यजीव संघर्ष थांबवून सृष्टीच्या सहअस्तित्वाचा संदेश देऊया. वय वय, आता लय टाइम झाला. लय कामं आहेत मला, आता मी निघते. हो हो, सावकाश जा हो. मंडळी, गप्पा गोष्टी हा कौटुंबिक संवाद आत्ताच आपण ऐकलात. याचं लेखन केलं होतं दीपक शिंगण यांनी आणि सहभाग होता रोहित देव, ऋचा गद्रे आणि विद्या तावडे यांचा. बरं आहे तर मंडळी, याबरोबरच आजचा आपला कार्यक्रम आता संपतोय. पुन्हा आपली भेट होणारच आहे पुढल्या कार्यक्रमात. तोपर्यंत आता निरोप द्या. नमस्कार. या कार्यक्रमाचं निवेदन आमचं घर आमचं शेत या कार्यक्रमाचं निवेदन केलं होतं गायत्री भरणकर यांनी आणि सादर करते होते विवेक वानखडे.